बांगलादेशमधील घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या नाशिक बंदला गालबोट लागले आहे। भद्रकाली परिसरात 2 गट समोरासमोर येऊन दगडफेक करण्यात आली। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अश्रुधुरांचा वापर करून जमाव पांगवला। जुन्या नाशिकमधील पिंपळ चौक परिसरात दगडफेक झाल्याचे समजताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सर्व पोलीस उपायुक्त यांच्यासह पोलीस मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला। आंदोलनकर्त्यांनी या दगडफेकीत सुमारे 10 ते 15 गाड्यांचे नुकसान केल्याचे समजते। नाशिक बंद सुरू असताना एका गटाने रॅली काढल्याने दुसऱ्या गटाने त्यांच्याशी वाद करण्यास सुरुवात केली। त्यातून ही वादाची ठिणगी पेटली। दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यास सुरुवात केली। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। दैनिक भ्रमर, नाशिक।